बसा की. मी हां बसा की, बसून बोलूया की. नाही तुम्ही बसा, मी राहतो उभी. हो नाही बसा बसा, या बसूया. अहो खरंच नाही, तुम्ही बसा. मी या की बसा. या बसा बसा. तुम्ही माझ्यासाठी हरला ना? होय, तुझ्यासाठी झालं. बोला, काय बोलायचं होतं ते. मी आयुष्यभर तुझ्यासाठी हरायला तयार आहे. म्हणजे म्हणजे ते लगीन करणार माझ्या संग. काय खुशबू सुरू आहे? मी हे लगीन होऊ देणार नाही. हे पोरग नको तवा कडमडते. काय करायचं या पोराचं? मी अरे युवराज, तुझ्या युवराज, अरे काय झालं? तू इथे का आलायस? आणि असं दोन मोठी लोक बोलत असताना यायचं नाही. हा चल चल चल. नाही मी नाही येणार. मी मला काय हो तूच मला केस की नाही कोण म्हणताय, पण आता तू चल आतमध्ये. नाही. अरे अरे बाळा, मी गंमत आणलीये तुझ्यासाठी. बघ चल चल, तुला दे. चल 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 आत. नाही. अरे असं काय करतोयस? हट्ट नाही करायचा. गंमत आणलीये, गोदात पण बोलवतायत तुला. चल चल आत चल. चल लवकर. सोड मला. नाही करायचं. सोड. मी हे लगीन होऊ देणार नाही. युवराज, अरे काय असं नाही करायचं. गंमत आणलीये ती. मला राजलक्ष्मीला देऊ का मी गंमत? नाही. तुला देणार आहे की नाही? सोड मला. चल. सोड. अरे सोड मला. मी नाही नाराज. चल म्हणते ना. मम्मीची चांगला सांभाळ करताय माझ्या नातवाचा. चुलती गुरासारखं वडतीये त्याला आणि बाप निर्लज्जासारखा हसतो या. तू काय घाबरू नगस रे. मी आली आता. तुझा छळ होऊ द्यायची नाही मी. अहो नाही, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तसं नाही मग कसं हाय? पोटच्या पोरासारखं तुमच्या नातवाला सांभाळीन असं मोठं तोंड करून कोर्टात बोलली होतीस ना. मग आता काय झालं? जनावराला ओढल्यासारखं ओढतीस माझ्या नातवाला. हो मामी, उगा काय बी बोल नका तुम्ही. पाहिजे तर विचारा तुमच्या नातवाला. अरे वा, आता माझा नातू झाला काय? आणि तुमचा कोणीच नाही काय? नवीन बायको मिळती म्हटल्यावर आपल्या पोराला आपलं म्हणायची लाज वाटतेय वय? तोंडाला येईल ते बोलायचं काम नाही. मला जे पाहिजे ते मी बोलीन. कोण अडवणार आहे मला? मामी, काय झालंय? तोंड वर करून काय झालं विचारायला लाज वाटत नाही भाई तुला?
मी माझ्या नातवाला सावत्र आईचा जाच होऊ देणार नाही. तुम्हाला कुणी सांगितलं जाच होणार आहे म्हणून? मग ही सटवी कोण हाय? पहिला हिला घराच्या बाहेर काढा. एक मिनिट. आमच्या घरात आम्ही काय करायचं ना ते आमचं आम्ही ठरवू. ए तू गप्पच बस ग. तुम्हा नवरा बायकोंसारखं खोटं बोलणारं या जगात कुणी नाही. आत्या, तुम्ही त्या दोघांनी काय बी बोलू नका. तुम्हाला जे बोलायचं ते मला बोला. आता बोलणार नाही मी, करूनच धावते तुला. म्हाताऱ्या माणसाला असं करतेस? हो मागे. इथनं पुढं इथं येऊन तमाशा करायचा नाही. हे घर माझं आहे आणि माझ्या माणसांना झालेला ताप मी खपवून घेणार नाही. माझ्या नातवावर झालेला जुलम मला बी चालायचा नाही. तुम्हाला जे कोणी खबऱ्या देत असेल त्याच्याकडे मी नंतर बघतो, पण आधी तुम्ही घराबाहेर निघा. मला घराबाहेर काढणारी तू कोण आहेस ग सटवे? बास, खूप ऐकून घेतलं तुमचं. तुम्ही आमच्या घरातल्या माणसांना वाटेल ते बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं वाटत असेल ना तर तसं होणार नाही. वय युवराज आता आमचा आहे, त्याची काळजी आम्ही बराबर घेऊ. तुम्ही निघा आता. आता पहिलं बाहेर व्हा. हो, तुम्हाला काय सांगितलं ऐकलं नाही का तुम्ही? हो, कशाला उगाच वाद घालत थांबलायचा? चला निघा इथनं. चला. मी बी एकेकाला बघून घेईन. चंदे, माझ्या युवराची काळजी घे ग. मला माफ करा, माझं चुकलं. मी मोठ्यांसंग तसं वागायला नको होतं, पण घरातल्यांचा होणारा अपमान मला नाही बघवला गेला हो, म्हणून बोललो जी. मग आता बनणार का या घरात? म्हणजे करणार माझ्याशी लागेल.
या घराला नवीन सून मिळाली एकदाची. आणि युवराजला आई आणि तुला बायको. आज तू अंगठी घातलीस, आता मी तुम्हा सगळ्यांनी कसा गंडा घालतो ते बघाच तुम्ही. हा बोल ताई. नेवऱ्या तू जे करायलायस नव ते लई चूक आहे. आता आणि काय केलं मी? तू आणलेल्या त्या पोरीनं मला गायकवाडांच्या घराच्या बाहेर काढलंय. पाणी डोक्यावर न चाललंय. आता मी सोडणार नाही तुला. भाऊ बिव गेला खड्ड्यात. आई 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 जरा थंड घेशील काय? आता थंड नाही, तू माझा जाळ बघशील जाळ. ए तुझ्या या धमक्यांना मी भीक घालत नाही, हे तुला बी चांगलंच माहित आहे. मग तरी बी कशाला उगाच जीव जाळालीस? एक काम कर, उद्या सकाळी घरी ये, सगळं नीट समजून सांगतो तुला. तू नाही, आता मी तुला समज देणार आहे. आणि अशी समज जी आयुष्यभर तू ध्यानात ठेवशील. तुम्ही मायले की सारख्याच नुसतं भरपूर बाजा. उद्या आलीस का नाही तर तुझ्या फायद्याचं सांगणार आहे. नसाला ऐकायचं तर काय करायचं ते कर. सांग की मग काय ते आत्ताच. तुला सांगितलं ना मग उद्या सकाळी घरी आहे म्हणून. जरा शांत निवांत बोल. आणि हा त्या चोबड्यात चंदाला पण संकट घेऊन ये. येशील ना? तुझ्या फायद्याचं आहे. येते. ये मग वाट बघतो. माझी मावशी ये की. बस बस बस. नाही मावशी की काकी. अगं म्हण काहीतरी, तिला बसू दे आधी. बस. आता समज सुरळीत झालंय तर लगीन बी लवकर उरकून टाकूया. हो आजी. हो चतुर्भिंगरी जरा गप्प बसा. होय आता थांबण्यात काय पॉइंटच नाही. खरंच आता फार दिवस थांबलोय आपण. आता अजिबात थांबायचं नाही. लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे. काय माधुरी? तुम्ही म्हणशील तसं. तुझं काय म्हणणं आहे? नाही जरा टाइम घेऊया की. एवढी घाई कशाला? का आता ठरलंय तर होऊ दे की. या घराला 2 सुना पाहिजेत. रानाचं समजा आता सुरळीत झालंय. तुझं बी आयुष्य मार्गी लागायलाच पाहिजे की. होय लगीन लगेच लगेच करून टाकूया. मग ठरवा बरं लवकरची तारीख. हो ठीक आहे. पण गोदात का लय मोठ्यानं लगीन करायचं नाही. रजिस्टर करूया आणि ते बी आपल्या घरी. का गायकवाड घराण्याला शोभल असंच लगीन करायचं? नाही गोदात, देवळात जाऊन साध्या पद्धतीने करूया आणि नंतर रजिस्टर करूया. तुला चालेल का? तुम्ही म्हणशील तसं. अरे वा, लग्नाआधीच नवऱ्याच्या होयला होय करायला लागली की. चांगलाय चांगलाय. गोधक्का. खरंच अंजली लई गुणाची पोर आहे. अगदी सरळ साधी आहे बघ. सूरज भाऊजींना शोभेलच. शेवटी या घराण्याला 2 सुना मन मिळावून मिळाल्या म्हणायच्या.
हा बोल आत्या. अजून काय घोळ नाही ना? नाही, तुला काम फत्ते झाले. लग्न ठरलंय मामा माझं, तेव्हा आता पैसे बी तयार ठेवा. अरे एवढी काय घाई करायली? देतो की. कुठं पळून जायलो काय? मामा, हिशेबात घोळ नग. मला हिशोब चोखला. आणि काय ठरलं होतं आपलं? अर्ध आता आणि अर्ध गायकवाड कुटुंबाची वाट लागल्या. मिळणार, पैसे मिळणार. पैशाच्या बाबतीत मी कसं आहे माहित आहे ना? फक्त काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे बस. तर मला बी इथं कुठं राहायचंय? असलं गोड गोड वागून ना लय कठा आलाय बघा. लवकरात लवकर काम संपून निघायचंय. ठीक आहे, बेस्ट. जसं जसं काम होईल का नाही तसं पैसे मिळत राहणार तुला. वय अगं आता कुठं घरात शिरलीयस? अजून घरावर ताबा मिळवायचा आहे तुला. आणि तो घेतल्याशिवाय राहणार बी नाही. तुम्हाला मी ठाव आहे की अक्का त्याचं काम फायनल केल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, उद्या देतो पैसे तुला. आणखी एक, तुझ्या बहिणीला जरा समजवा. इथे येऊन राडा घालत तो किती बाई लय कटकटी आहे हो. असं लगीन मोडाय निघाली होती. तिला काय बी करून समजवा. अगं उद्या पैसे घ्यायला येशील ना माझ्याकडं, तेव्हा समजा सांगतो तुला. आणि त्या चंदीला, तिला बी डोस द्यायला पाहिजे. ते देऊया. ताईला डोस म्हणजे चंदीला डोस. उद्या ये तर मग सांगतो. चालेल, ठेवू का? आणि हा, घरामध्ये वावरताना जरा सावधपणे वावरायचं. आता कुठं समजा हाताशी आलंय, मला कुठली बी चूक व्हायला नको आहे. नाही होणार, तुम्ही बिनधास्त राहा. तसं बी या घरात माझ्यावरती कोणाला बी डाऊट नाही. 2च दिवसात या घरची सून होणार आहे मी. ठेवतो आता. बाकी काय बी म्हणा, आता सूरजच्या आयुष्याची गाडी रुळावेल बघा. हो, त्यांना आता माधुरी सारखी चांगली मुलगी बायको म्हणून मिळणार आहे. आता हेच बघा की मागच्या टायमाला सूरज लगीन करायला तयार होता, पण त्याचं लगीन काय जुळत नव्हतं. आणि ते जुळलं ते बी नंदिता वहिनी सांगत. आणि या टायमाला त्याला लगीनच करायचं नव्हतं, पण ते बी जुळलं आणि माधुरी सारखी चांगली पोरगी त्याच्या आयुष्यात आली. माणसाच्या आयुष्याचं ना असंच असतं, जेव्हा आपल्याला अपेक्षित नसतं तेव्हाच सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. तुम्हाला आठवतंय आपली गाठ कशी पडली होती? म्हणजे काय, असं कसं इसरण मी? आबा मंत्रीन पहिल्यांदा गावामध्ये आलं होतं. तुम्ही समजे शाळेतली लोक आबांच्या स्वागतासाठी आलो होतो. मग मला सांगितलं, मग मी असं न बघता तुमच्याकडे बोट दावलं आणि मग तुम्ही आबासनी ववाळले. माझ्या तर ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. ते अचानक घडलं ना सगळं. होय, आता बघा की माधुरी बी अचानक सूरजच्या आयुष्यात आली आणि आपल्या घरात. पण हा तुम्ही काय बी काळजी करू नका, आता समजा चांगलंच होणार. माधुरीचं बी आणि आपल्या घरचं बी. तिच्या घरचे खुश होतील ना? तिच्या घरच्यांबद्दल काही माहिती आहे का हो तुम्हाला? नाही हो, म्हणजे मामानी कवा काय सांगितलं नाही. मग आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे. लग्न म्हणजे 2 घरांचं नातं तयार होतं. वयानं लग्नाला बी बोलवलं पाहिजे. मी काय म्हणते, माधुरीची आणि तिच्या घरच्यांची माहिती आपल्याला नसताना सूरज भाऊजींबरोबर तिचं लग्न करून देणं बरोबर नाहीये. मला वाटतं मी उद्याच मामांच्या घरी जाते आणि तिची जरा माहिती घेते. बेस्ट, तुम्ही उद्याच मामांची गाडी घ्या.